नमस्कार मित्रांनो. शकुंतला देवी तिच्या सुनेला म्हणजेच निधीला म्हणाली, निधी, जर तू कपडे धुत असशील तर तू माझे देखील कपडे धुशील का? माझ्याकडून धुतल्या जात नाही. खूप थंडी आहे. हे ऐकून सून निधी संतापली. म्हणाली, सासूबाई, मला कपडे धुण्यास सांगण्याची तुमची हिंमत कशी झाली? मी तुमची नोकर आहे का? दरम्यान सून तिच्या सासूचे केस धरते आणि तिला जोरात ओढते आणि ढकलते. शकुंतला देवींचे डोके भिंतीवर आदळते. वेदनेने तळमळत त्या कशातरी भिंतीचा आधार घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. त्या अस्वस्थ अवस्थेत त्यांच्या पलंगावर पडल्या. पलंगावर पडून असताना त्यांना कधी झोप लागली हे कळलेही नाही. 2 तासांनी त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांचे डोके सुजले होते. खूप वेदना होत होत्या आणि त्यांना खूप भूकही लागली होती. त्या उठल्या आणि हळूहळू त्यांच्या सुनेकडे गेल्या आणि म्हणाल्या, निधी, मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे. काल रात्रीपासून मी काहीही खाल्ले नाहीये. मला खूप अशक्तपणा जाणवत आहे. सून स्वयंपाकघरात गेली आणि सासूसाठी एक शिळी भाकरी आणली आणि जमिनीवर फेकून म्हणाली, ही भाकरी घ्या आणि खा आणि त्यानंतर स्वयंपाकघरात भांड्यांचा ढीग पडलेला आहे. भाकरी खाल्ल्यानंतर सर्व भांडी स्वच्छ करा. शकुंतला देवींना इतकी भूक लागली होती की त्यांना आत्ता जे मिळेल ते खाईल. त्यांनी पटकन जमिनीवरून ती भाकरी उचलली आणि त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. ती भाकरी इतकी सुकून कडक झाली होती की त्या खाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी थोडे पाणी घेतले आणि त्या पाण्यात भाकरी बुडवली. मग जेव्हा भाकरी थोडी मऊ झाली तेव्हा त्यांनी ती पाण्यातून बाहेर काढली आणि खाऊ लागल्या. शकुंतला देवींचे दिवस असेच जाऊ लागले, कारण दर 2-3 दिवसांनी 1-2 भाकरी अशाच प्रकारे फेकल्या जात होत्या आणि त्या नेहमीच भाकरी उचलून पाण्यात बुडवून खात होत्या. त्यामुळे त्यांचे शरीर खूप कमकुवत होऊ लागले होते. ते सुकले होते आणि काट्यासारखे वाटू लागले होते. एके दिवशी त्या पलंगावर पडून विचारात गढून गेल्या. त्यांची सून कधी असे वागेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. पतीच्या निधनाला फक्त 3 महिने झाले होते आणि मी अजून माझ्या पतीच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर देखील पडले नव्हते. आता तर माझ्यातील वेदना देखील संपल्या नव्हत्या आणि आज माझ्या सुनेने माझ्यासोबत असे घृणास्पद कृत्य केले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह सतत वाहत होता. त्यांच्या हृदयात एक वादळ आले. असे वाटत होते की त्यांचे हृदय आता कोणत्याही क्षणी थांबेल. यावेळी त्यांना एवढे दुःख होत होते की जर एखाद्या डोंगराला एवढे दुःख सहन करावे लागले असते तर त्या डोंगराचे तुकडे तुकडे झाले असते. हाच दिवस अजून पाहायचा बाकी आहे. मुलगाही आपल्या पत्नीला साथ द्यायला मागे पुढे पाहत नव्हता. ज्या सुनेला मोठ्या उत्साहाने आनंदाने या घरात लग्न करून मोठ्या आशेने घरी आणले होते, आज तिच्याच हातचा मार खावा लागतो. आणि सुनेने केलेल्या अशा घृणास्पद नीच कृत्याबद्दल मुलगा काहीही बोलायचा नाही. देवा, माझी इच्छा आहे की ही पृथ्वी फाटली असती तर बरे झाले असते आणि मी त्यात स्वतःला सामावून घेतले असते. तुम्ही मला का सोडून गेला? जर मी तुझ्याऐवजी गेली असती तर मला हा दिवस पाहावा लागला नसता. शकुंतला देवी त्यांचे पती दिनेशजी यांची आठवण करून आणखी रडू लागतात. शकुंतलाजी विचार करू लागतात की लग्नानंतर मी या घरात जेव्हा आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक छोटेसे मातीचे घर होते. मी रात्रंदिवस काम करायचे. सासू सासऱ्यांच्या सेवेसाठी एका पायावर उभी राहून त्यांची सेवा करायची. आई होण्याचे सुख मिळत नव्हते म्हणून ती इतक्या मंदिरात जायची, देवाला विनवणी करायची, देवाला नवस बोलायची. मग लग्नाच्या 10 वर्षांनी प्रभातचा जन्म झाला. त्याला खूप प्रेम दिले, आपुलकीने वाढवले. स्वतःच्या आनंदाचा त्याग करून त्याचे जीवन उजळवले. त्याला चांगले शिक्षण दिले आणि इतके सक्षम केले की आज तो एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम करत आहे. आणि आज या मुलाला त्याच्या आईचे 2 वेळचे जेवणही ओझे वाटते. शकुंतला देवी भूतकाळातील विचारात रात्रभर रडत होत्या. त्यांचे कशातच लक्ष लागत नव्हते. मनात खूप अशांतता जाणवत होती. त्यांचे आता या घरात कोणीही उरले नाही असा विचार करून करून त्या अगदी असहाय्य झाल्या होत्या. रडून त्यांचे डोळे सुजले होते. त्या कोणत्याही प्रकारे शांत होत नव्हत्या. दुपारची रात्र झाली. रात्रीची सकाळ झाली.
पण त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याकडे आले नाही. यामुळे त्यांना आणखी वेदना होत होत्या. त्यांनी आपले अश्रू पुसले आणि त्या उभ्या राहिल्या. त्यांनी एक बॅग घेतली आणि काही कपडे त्यात ठेवले आणि त्या बॅगेत त्यांच्या जमीनचे आणि घराचे कागदपत्रे आणि त्यांच्याकडे असलेले सर्व दागिने त्यात ठेवले. त्यांनी ते सर्व काही त्यांच्या बॅगेत ठेवले आणि त्याच वेळी घर सोडले. जेव्हा त्या बॅग घेऊन घर सोडत होत्या तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून आईला थांबवण्याचा प्रयत्नही करत नव्हते. शकुंतलाजींनी त्यांच्या सामानासह घर तर सोडलेच होते, परंतु त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या दुविधा निर्माण झाल्या होत्या. कारण जेव्हापासून शकुंतलाजी सून म्हणून जेव्हा या घरात आल्या होत्या तेव्हापासून त्या कधीही इतके सामान घेऊन त्यांच्या माहेरी गेल्या नव्हत्या. त्यांच्या सासरच्यांच्या जबाबदाऱ्यांनी शकुंतलाजींना इतके बांधले होते की कधीही अशी परिस्थिती आली नव्हती की त्यांना सामान घेऊन त्यांच्या माहेरी जावे लागेल. जरी त्यांना माहेरी जायचे असेल तर त्या एका रात्रीसाठी दिनेशजींसोबत माहेरी जात असे. मग त्यांच्या मनात ही द्विधा मनस्थिती होती. पण त्यांना काहीही करून या घरातून जायचेच होते, कारण आता इथे राहणे म्हणजे त्यांच्यासाठी एखाद्या नरकात राहण्यासमान होते. म्हणून त्या मोठ्या धाडसाने त्यांच्या भावाच्या घरी गेल्या. शकुंतलाजी तिथे पोहोचताच भावाने दार उघडले. त्यांचा भाऊ गोपाळ, जो व्यवसायाने वकील होता, शकुंतलाजींना पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, शकुंतला, तू अशी अचानक कशी आलीस? ब्री आलीस? नाहीतरी दिनेश भाऊजी गेल्यानंतर मी तुला काही दिवसांसाठी माझ्या घरी आणण्याचा विचार करतच होतो. तू एकटी आली आहेस का? तुझा मुलगा प्रभात तुझ्यासोबत आला नाही? सगळे काही ठीक तर आहे ना? तेवढ्यात माझी वहिनीही आतून आली आणि तिच्या नंदेला पाहून आनंदी झाली. अरे दीदी, तुम्ही खूप छान वाटले तुम्हाला पाहून. या आत या. तुम्ही तिथे का उभ्या आहात? आत या. शकुंतलाजींनी त्यांचे सामान बाजूला ठेवले आणि तिथे सोफ्यावर बसल्या. वहिनींनी शकुंतलाजींचा खूप छान पद्धतीने पाहुणचार केला. शकुंतलाजी आज खूप दिवसांनी पोटभर चांगले जेवण जेवू शकल्या. शकुंतलाजींच्या चेहऱ्यावर काळजीची छाया होती, जी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. शेवटी भावाने शकुंतलाला विचारले, काय झाले शकुंतला? तू खूप काळजीत दिसतेस. घरी सर्व काही ठीक आहे ना? मी तुला कधी असे येताना पाहिलेले नाही आणि तू कधीच एवढे सामान घेऊन इथे आली नाहीस. सगळे ठीक आहे ना? ठीक आहे, काही हरकत नाहीये. शकुंतलाजींचा भाऊ गोपाळ यांनी एक विचारपूर्वक इतके सारे काही प्रश्न विचारले. शकुंतलाजी म्हणाल्या, नाही नाही भाऊ, असे काही नाहीये. तुला तर माहिती आहे की दिनेशजी गेल्यानंतर मी स्वतःला कसेतरी सावरले आहे. ते जेव्हा घरात होते तेव्हा घरात कोणतेही दुःख नव्हते. मी जेव्हा जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा ते नेहमीच काही ना काहीतरी काम करत होते, म्हणून मी नेहमीच व्यस्त असायचे आणि माझे मन सुद्धा रमायचे. पण आता तर असे वाटते की आमच्या घरात शोक पसरला आहे. सर्व कामे तर होत राहतात, पण दिनेशजी असताना जसे वाटायचे तसे वातावरण आता राहिले नाही. म्हणूनच मी काही दिवस इथे राहण्यासाठी आले आहे. शकुंतलाजींनी दुःखी मनाने त्यांच्या भावाला उत्तर दिले. गोपाळजी म्हणाले, हो शकुंतलाताई, तू चांगले केलेस. हे तुझे सुद्धा घर आहे. तुला वाटेल तोपर्यंत निर्धास्त राहा. तेवढ्यात वहिनी जेवण घेऊन येते. शकुंतलाजी जेवण झाल्यावर त्यांचे सामान उचलतात आणि खोलीत जातात. सामान ठेवल्यानंतर ती बेडवर आराम करतात. त्या काही वेळ विचारात मग्न राहिल्या, पण त्यांना काही झोप लागत नव्हती. शकुंतलाजींना त्यांच्या सुनेचे वागणे वारंवार समोर येत होते. त्यांना ते वाईट क्षण आठवून वारंवार त्रास होत होता. त्यांना ते दृश्य विसरायचे होते, पण त्यांच्या डोळ्यासमोरून ते काही जात नव्हते. ते दृश्य शकुंतलाजींच्या हृदयाला शेकडो वेळा भिडले. त्या कोणालाही काहीही सांगत नव्हत्या. त्या फक्त आतल्या आत गुदमरत राहायच्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांची झोप उडाली होती. त्या जबरदस्तीने डोळे बंद करायच्या आणि नंतर उघडायच्या. मग मध्यरात्री कशीतरी त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर शकुंतलाजींना वाटले की आज कदाचित त्यांचा मुलगा, सून किंवा नात कोणीतरी त्यांना घ्यायला येईल. त्या वाट पाहत होत्या की कोणी आले तर ती त्यांच्या सोबत निघून जाईल.
शकुंतला देवी दाराकडे पाहत राहिल्या आणि काही वेळातच संध्याकाळ झाली आणि मग काहीतरी विचार करून थांबल्या. आता रात्र झाली होती. जेवण झाल्यावर त्या पुन्हा विचारात गढून गेल्या. विचार करत करत त्यांना शांत झोप लागली. सकाळी लवकर उठल्यावर त्यांना वाटले की आज ती निघून जाईल. त्यांना भावाच्या घरी असेच राहणे त्यांच्या मनाला काही पटत नव्हते. तरीही 15 दिवस असेच गेले. त्यांच्या घरी सर्वांना असेच वाटत होते की म्हातारी एकदाची बरी गेली आणि जाऊन जाऊन म्हातारी कुठे जाणार आहे. ती त्यांच्या भावाच्या घरी जाऊन बसल्या असतील. काही दिवसांनी त्या स्वतःच परत येतील. आणि घर मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर त्या तुमच्या आई आहेत. हे सर्व त्या कुठे घेऊन जातील? हे सर्व आपलेच तर आहे. त्या सर्व जमीन घर आपल्या नावावर करतील. दुसरीकडे शकुंतलाजींचे भाऊ गोपाळजींना बहिणीची काळजी वाटू लागली. गोपाळजींनीही याबद्दल त्यांच्या पत्नीशी बोलले. वहिनी ही काळजी व्यक्त करू लागल्या. गोपाळजी हे खूप सभ्य व्यक्ती होते. एके दिवशी त्यांनी शकुंतलाजींना विचारले की हे नक्की काय प्रकरण आहे? तू नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवत आहेस. जर तू तुझ्या भावाला सांगितले नाही तर मी तुझी समस्या कशी सोडवू शकेन? मला माहित आहे की तू आतल्या आत काहीतरी मनात साठवून ठेवले आहेस. काय झाले सांग. संकोच करू नकोस. तुझे मन हलके कर. शकुंतलाजींनी त्यांच्या भावाच्या खांद्यावर डोके ठेवले आणि ढसाळसा रडू लागल्या आणि त्यांना घडलेल्या सर्व घटनांबद्दल सांगितले. गोपाळजींनी त्यांच्या बहिणीला सांत्वन दिले आणि म्हणाले, शकुंतला, तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याची काही गरज नाही. आणि हे तू मला आधीच सांगायला हवे होते. तू इतके दिवस निमूटपणे का सहन करत राहिलीस? भावाने शकुंतलाजींना सांत्वन दिले. त्यानंतर शकुंतलाजींनी त्यांचे घर आणि जमिनीचे कागदपत्रे त्यांच्या भावाला दाखवली. काही दिवसांनी शकुंतलाजींच्या भावाने घर आणि जमीन विकण्यासंबंधित कागदपत्र पूर्ण केले. त्यांनी त्यांचे घर आणि जमीन एका बिल्डरला विकली, जिथे तो बिल्डर फ्लॅट बनवणार होता. घर आणि जमीन विकून आलेल्या पैशातून गोपाळजींनी शकुंतलाच्या नावाने त्यांच्या घराजवळच एक छोटेसे घर विकत घेतले आणि उर्वरित पैसे शकुंतलाच्या नावाने बँकेत जमा केले, जे त्यांच्या मृत्यूनंतर जवळच्या वृद्धाश्रमात दिले जाईल. न्यायालयाने मुलगा आणि सुनेला घर रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवली. नोटीस मिळताच मुलगा आणि सुनेच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांचे चेहरे फिके पडले. मुलगा आणि सून त्यांच्या आईकडे धावत गेले आणि शेवटी आईच्या पाया पडले आणि आईची माफी मागू लागले. आई, कृपया आम्हाला माफ कर. आमच्याशी असे करू नकोस. आता आपण पुन्हा अशी चूक करणार नाही. घरी चल, आपण सर्व एकत्र राहूया. सून देखील शकुंतला देवींच्या पाया पडते आणि माफी मागू लागते. आई, कृपया मला माफ करा. मी तुमची चांगली सेवा करेन. शकुंतलाजी म्हणाल्या की दिनेशजींनी सर्व काही माझ्या नावावर केले होते, म्हणूनच मी आज येथे उभी आहे. नाहीतर मी जिवंत असताना तुम्ही लोकांनी मला मारले असते. जेव्हा तुम्ही लोक माझे ऐकत नव्हते तर आता मी तुमचे का ऐकू? जरी एक आई तुम्हाला माफ करू शकते, पण ही एक विधवा म्हातारी आई तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही लोकांनी मला इतके दुःख आणि इतके घाव दिले आहे की हे मेणासारखे हृदय आता दगड झाले आहे. मी सहन केलेल्या वेदनांचा बदला तुम्ही कधीही घेऊ शकत नाही. तर ही तुमची शिक्षा आहे. आता तुम्ही कुठेही जा आणि राहा. आता मला माझे उर्वरित आयुष्य शांततेत आणि आरामात जगायचे आहे. असे म्हणत शकुंतला देवी त्यांच्या घरी गेली. मुलगा आणि सून दुःखी चेहऱ्याने उभे राहून पाहत राहिले. मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? शकुंतलाजींनी बरोबर केले की चूक? कृपया आम्हाला कमेंट करून सांगा. तर आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.